हायवे पे बैलगाड़ी अलाउड नहीं है. आईला कुंदा घाबरलो मी. मीना यांना आरामात तुडवू शकेल ना. ए बाई तू आदित्यबद्दलच बोल ना. चल जाऊ दे चल. गप्प बस. ए जा चल जा पुढे जा चल. जास्त आवाज करू नको. हट. ए तुमच्या मम्मीला राग आला. सॉरी मम्मी. मम्मी कोणाला म्हणतो रे? हा मम्मी कोणाला म्हणतो? तुलाच. काय चाललंय? काय चाललंय? ए, जाऊ दे ना. ए कुत्र्या पळतो कुठे? हा जाऊ. हत्यात येतो का रे? हा घाबरतो का कुत्र्या? कुठे जातो पळून? हा अरे काय गाडी रे ही? ऑरेंजमेंट. काय ग? थँक्स यार रूमी. खूप भूक लागली आहे मला. तू ओके. अरे अजून एक मागव ना. हे बघ ना सुरमई आली. बाय द वे तू आणि आदित्य इथेच आलेलात का? नाही स्पेसिफिकली या ठिकाणी थांबवली म्हणून विचारते. नथिंग पर्सनल. हे आदित्य, I really liked your pictures. When are we meeting? I can't wait to see you. सुरमई करत आली वाटतं. हो. ओ शिट मम्मी पण आली. रूमी चल दुसरीकडे जाऊया. आपण ते खायला नाही भरवायला आलोय. अरे ऐकलं का? मम्मी बेबीला जेवण भरवायला आले. नको रूमी चल. आली रे आली. आता तुमची पाळी आली. ऐक माझं प्लीज. भाई बहुत आडा. का माझा बर्थडे स्पॉइल करतेस? प्लीज चल. तू सांगतेस म्हणून सोडते. विचार बदलला. Girls, what happened? इट्स हॉट. मैं डिश की बात कर रहा था. Then mind your food, mister. I'm expecting something spicy, which is out of this menu. I don't talk to dogs, mister. I think you don't like dog. चल 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 रूमी चल. Black belt. मम्मी जेव्हा ठरवते ना तेव्हा भरवते. हा मी खोटं बोलले. माझा बाप जिवंत आहे. पण का? जिमीमुळे माझ्या मम्माला खूप त्रास सहन करायला लागला. मी लहान होते तेव्हा, पण मला सगळं कळायचं. जिमीचं वय वाढत होतं, पण त्याच्या चेहऱ्यावरचा चार्म तसाच होता. लग्न झालेलं माहिती असून सुद्धा मुली त्याच्यावर बाळायच्या. आणि एक दिवस त्याच्या आयुष्यात ती वेनेसा आली. अगदी चहाची तलब यावी ना तशी. जिमी इतका केअरलेस वागेल असं मम्मानी कधी एक्सपेक्टच केलं नव्हतं. ग्रॅनीने खूप त्याला समजवायचा प्रयत्न केला की डोंट पुट युअर लाईफ ऑन रिस्क. पण जिमी कोणाचंच ऐकणारातला नव्हता. मम्माने नाईलाजाने जिमीला सोडण्याचा निर्णय घेतला. पण बिचारी जास्त दिवस सस्टेन नाही करू शकली आणि गेली आम्हा सगळ्यांना सोडून देवाकडे.
त्या दिवसापासून माझा डॅडा पण माझ्यासाठी मेला आणि उरला फक्त जिमी, स्टबर्न, रूड, सेल्फिश. सगळे आई वडील असेच असतात. आय डिसअग्री. माझं तसं नाहीये. माझी अम्मी मला कायम सपोर्ट करत आली आहे. आणि तू हिची साईड ऐकून जजमेंटल का होतीयस? हिच्या बाबांचीही काही साईड असेल ना. सॉरी. तुझ्या सॉरीला माझ्या भीतीची किंमत नाही कळणार. घरचे तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे वागू देत नाहीत, म्हणून तुम्ही त्यांच्या विरोधात जाणार, बंड पुकारणार, सोशल मीडियावर त्यांना शिव्या घालणार. काय तर म्हणे फॅमिली सक्स. हे पाहिलं तुला जन्म दिला आम्ही? हा, ते व्हिडिओज, ते फोटोज, ते कमेंट्स, हे टाकताना जरा सुद्धा लाज वाटली नाही तुला? यापुढे तुमच्या मर्जीप्रमाणे आम्ही तुम्हाला वाढवायचं. आम्ही तुमच्यावर संस्कार नाही करायचे, तुम्ही आमच्यावर संस्कार करायचे. मती, तू सॉफ्टवेअर असतीस ना, तर तुला हरवण्याचा, तुझ्या नसण्याचा जरा सुद्धा मला त्रास झाला नसता. पण तू माझ्या पोटचा गोळा आहेस आणि म्हणून माझं काळीज पिळवटतं. काय तर म्हणे जग पाहायचंय. जा जा, चालती हो आणि मान भरेल तेव्हाच परत ये. प्रवास अर्ध्यावर सोडून नाही यायचा. मती, चालती हो. मती, काय झालं? आणि हा पसारा नाही आवरलास? हा पसारा नाहीये, मला केलेला विरोध आहे. पण या पसाऱ्याचं उत्तर द्यायला मती नक्की येईल. आणि त्या उडालेल्या पक्षाची कातरवेळ कधी येते ते बघायचंय मला.